नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड आपले AACG या लीगल चॅनेलमध्ये स्वागत करतो. आपण या चॅनेलवर अनेक वेगवेगळे कायदे पाहतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपण आज महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 पाहणार आहोत. हा कायदा पाहण्याचं कारण हे की अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो, ऑनलाईन जुगार खेळले जातात. महाराष्ट्राने यासाठी प्रतिबंध अधिनियम बनवलेला आहे. जर कोणी असे सापडल्यास त्याला शिक्षा होते, पोलीस त्याला शिक्षा करतात. पण नक्की ह्याच्यामध्ये काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. MPSCच्या PSI मेन्समध्येही अनेक वेळा या अधिनियमावरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या अधिनियमाचे सर्व कलम त्या सिलेबसमध्ये नाहीत, पण काही कलम आहेत. तर आपण पाहूया हा अधिनियम काय म्हणतो. पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आम्ही अनेक नवीन नवीन व्हिडिओज लीगल रिलेटेड आम्ही या चॅनलवर सांगत असतो. तर हा कायदा जो आहे याचे नाव पूर्वी द बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट 1887 असे होते. पण नंतर यालाच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 असे संबोधले गेले. यामध्ये एकूण 14 कलम आहेत. ही 14 कलमे आपण एक शॉर्टमध्ये एकदा मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण प्रत्येक कलम हे सविस्तर पाहूयात. ह्याची इंडेक्स सांगण्यामागे एक कारण आहे की एखादा व्यक्ती जर परीक्षा देत असेल तर त्याला सिलेबसनुसार कलमांची इंडेक्सची नावे लवकर रिव्हिजन करण्यात यावीत, यासाठी मी इथे कलमे सांगतोय. तर पहिले कलम आहे लघु संज्ञा, त्याची व्याप्ती म्हणजे याचं नाव काय, याची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे यामध्ये दिले आहे. कलम 2 हे रद्द करण्यात आले आहे. कलम 3 हे जुगार खेळणे या संज्ञेची व्याख्या सांगते. तसेच जुगार खेळण्याची साधने या संज्ञेची व्याख्या सांगते. तसेच जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्डा या संज्ञेची व्याख्या सांगते. कलम 4 जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे. कलम 5 जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यांवर जुगार खेळणे. कलम 6 जुगार खेळण्याच्या अड्ड्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी. कलम 7 जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा. कलम 8 जुगाराचा सार्वजनिक अड्डा ठेवल्याबद्दल किंवा त्यात जुगार खेळल्याबद्दल दोषी ठरवण्यात आल्यावर जुगार खेळण्याची साधने नष्ट करण्याचा अधिकार. कलम 9 दोषी ठरवण्यासाठी पैसे लावून खेळण्याचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. कलम 10 ज्या संबंधित इसमांची साक्षीदार म्हणून तपासणी झाली असेल अशा इसमांचा बचाव. कलम 11 दंडाच्या रकमेचा काही भाग माहिती देणारास देणे. कलम 12 सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळणे, पक्षी व जनावरे लढविणे या बाबतीत अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार. सापडलेली साधने जप्त करणे व त्यांचा नाश करणे. कलम 12 कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय धरण्याचा अधिकार. कलम 13 या खेळात केवळ कौशल्य असते असा खेळाचा बचाव. त्यानंतर अनुसूची रद्द करण्यात आली आहे. तर हे पाहिले आपण इंडेक्स. आता आपण पाहूयात कलम 1. कलम 1 हे जे आहे ह्याला लघु संज्ञा आणि व्याप्ती असे नाव आहे. यामध्ये आपण एक थोडंसं वाचूया इथे की या अधिनियमास मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 असे म्हणावे लागेल आणि हा पूर्ण मुंबई राज्यास लागू आहे. कारण त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती, त्यामुळे आता हा पूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. कलम 2 अधिनियम रद्द करणे हे कलम सन 1895च्या अधिनियम 16
या अन्वये रद्द करण्यात आले आहे. म्हणजे दुसरे कलम यामध्ये नाही. कलम 3 जुगार खेळणे या संज्ञेची व्याख्या. या अधिनियमात जुगार खेळणे या संज्ञेत घोड्यांच्या शर्यतीत 1. ज्या दिवशी अशी शर्यत व्हायची असेल त्या दिवशी 2. ज्या शर्यतीच्या जागी अशी शर्यत व्हायची असेल अशा जागेच्या लैसेदाराने जे आवार मुंबईच्या शर्यतीच्या जागांना लायसन्स देण्याबाबतचा अधिनियम 1912 कलम 4 अन्वये दिलेल्या लायसन्सेतील अटीन्वये अशा कारणाकरिता शर्यतीच्या जागे संबंधाने राखून ठेवले असेल त्या आवारात किंवा 3. आवारात हजर असलेला स्वतः कोणतीही इसम व दुसऱ्यापेक्षा असा लायसन्स धारण करणारा इसम किंवा असा लायसन्स धारण करणाऱ्या इसमाने उपनिर्दिष्ट लायसन्सच्या अटीनुसार अनुसरून परवानगी दिलेला इतर इसम यांच्या दरम्यान किंवा जातीने कितीही इसमांच्या दरम्यान अशा लायसन्सने परवानगी देण्यात येईल अशा रीतीने व अशा साधनाने पैज मारण्यात येईल किंवा सट्टा खेळण्यात येईल ती पैज किंवा सट्टा खेरीज करून पैज मारणे किंवा सट्टा खेळणे याचा समावेश होतो, परंतु तीत लॉटरीचा सोडतीचा समावेश होत नाही. यामध्ये ज्या कोणत्याही व्यवहारात एखादा इसम कोणत्याही नात्याने दुसऱ्या इसमास कोणत्याही नात्याने अशा लायसन्सदाराशी किंवा इतर कोणत्याही इसमाशी पैज मारण्याचा किंवा सट्टा खेळण्याचा कामावर लावील किंवा दुसऱ्या कोणत्याही नात्याने असे काम करण्याचे कबूल करील असा व्यवहार जुगार आहे असे समजावे. ही आहे जुगाराची व्याख्या. पुन्हा एकदा आपण मला समजून सांगतो. ज्या कोणत्याही व्यवहारात एखादा इसम कोणत्याही नात्याने दुसऱ्या इसमास कोणत्याही नात्याने अशा लायसन्सदाराशी किंवा इतर कोणत्याही इसमाशी पैज मारण्याचा किंवा सट्ट्या खेळण्याचा कामावर लावील किंवा दुसऱ्या कोणालाही कोणत्याही नात्याने असे काम करण्याचे कबूल करील असा व्यवहार जुगार आहे असे समजावे. परंतु अशा लायसन्स परवानगी देण्यात येईल अशा रीतीने किंवा अशा साधनांची पैज मारण्याकरिता किंवा सट्ट्या करण्याकरिता नोकर ठेवण्याचा अधिकार आहे व लोकांस अशा कामासाठी अशा लायसन्सदाराजवळ नोकरी करण्याचा अधिकार आहे. सट्टे घेणे किंवा सट्टे लावण्यासाठी विनवणे अशा सट्ट्यांच्या किंवा पैंजेच्या संबंधात किंवा सट्ट्याच्या किंवा पैजेच्या कामात मदत करणाऱ्या किंवा ते काम सुलभ होण्याच्या इराद्याने केलेले कोणतेही कृत्य या संबंधात पैशाच्या रूपाने किंवा अन्य रीतीने विनिंग्स नंबर लागल्यामुळे मिळणारा पैसा किंवा बक्षिसे घेणे किंवा ती वाटणे किंवा असे सट्टे घेणे यासाठी विनवणे घेणे किंवा वाटणे ही सर्व कृत्ये जुगार असल्याचे समजण्यात आले पाहिजे. त्यानंतर जुगार खेळण्याची साधने. नेक्स्ट कलम आहे आपलं. या अधिनियमातील जुगार खेळण्याची साधने या संज्ञेत जुगार खेळण्याचा विषय म्हणून किंवा साधन म्हणून ज्या कोणत्याही वस्तूचा उपयोग केला असेल किंवा उपयोग करण्याचा हेतू असेल त्या वस्तूचा नोंदणी पुस्तक म्हणून नमूद करायचा म्हणून किंवा कोणताही जुगाराचा पुरावा म्हणून उपयोगात आणलेल्या किंवा उपयोगात आणायचा कोणताही लेख कोणत्याही जुगाराचे उत्पन्न किंवा कोणत्याही जुगाराच्या संबंधातील पैशांच्या स्वरूपातील अन्य स्वरूपातील वाटून दिलेली किंवा वाटण्याचा इरादा असलेली कोणतेही विनिंग्स किंवा बक्षिसे यांचा समावेश होतो. या अधिनियमात जुगाराचा सार्वजनिक अड्डा म्हणजे काय याविषयी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये 1 कापूस, अफू किंवा इतर वस्तू यांच्या बाजार किमतीवर किंवा अशी किंमत सांगताना वापरलेल्या संख्येतील आकड्यांवर किंवा अशा कोणत्याही वस्तूच्या बाजार किमतीत होणारा बदल याच्या रकमेवर किंवा अशी किंमत सांगताना वापरलेल्या संख्येतील आकड्यांवर किंवा कोणत्याही कर्ज रोख्याच्या किंवा शेअर्सच्या बाजार किमतीवर किंवा अशी किंमत सांगताना वापरलेल्या संख्येतील आकड्यांवर किंवा पाऊस किंवा इतर नैसर्गिक घटना घडून येणे किंवा न येणे यावर. त्यानंतर पर्जन्यवृष्टीच्या प्रमाणावर किंवा असे प्रमाण सांगताना वापरलेल्या संख्येतील आकड्यांवर. जुगार खेळण्याच्या बाबतीत असा जुगार ज्या ठिकाणी खेळला जाईल किंवा अशा जुगाराची साधने ज्यात ठेवण्यात येतील किंवा वापरली जातील असे कोणतेही घर, खोली किंवा जागा असा समजावा. म्हणजे येथे समजलेलं आहे की जेथे आकडे लावता येतील की असं होईल की नाही तसं होईल की नाही याच्यावर जर कोणी बेट लावत असेल तर तो जुगार आहे. याला जुगाराचा सार्वजनिक अड्डा असे म्हटले जाईल. त्यानंतर 2 याच्यामध्येच
इतर कोणत्याही प्रकारच्या जुगाराच्या बाबतीत ज्या एखाद्या घरात, खोलीत किंवा जागेत जुगार खेळण्याची कोणतीही साधने अशा घराच्या खोलीचा किंवा जागेचा मालक असणाऱ्या किंवा त्याचा भोगवटा करणाऱ्या, ती वापरणाऱ्या किंवा ती ठेवणाऱ्या इसमास असे घर, खोली किंवा जागा किंवा साधन यांच्या उपयोगासाठी आकारण्याच्या रूपाने किंवा इतर कोणत्याही रीतीने होणाऱ्या फायद्याकरिता ठेवली असतील किंवा वापरली जात असतील असे कोणतेही घर, खोली किंवा जागा असा समजावा. म्हणजे यामध्येही जागा ती जी आहे, ज्याला अड्डा बोलला जातो, तो इथे धरला जाईल. या अधिनियमात जागा या संज्ञेत तंबू, परिवेष्टित जागा, क्षेत्र, वाहन आणि जागेची व्याख्या, जलयान यांचा समावेश होतो. आता इथे बघितले आपण जुगार म्हणजे काय, जुगाराचा अड्डा म्हणजे काय, जुगार कसा समजला जाईल, म्हणजे काय काय बेटवर लावले असेल तर त्याला जुगार समजला जाईल. आता त्यानंतर पुढचे कलम आहे कलम नंबर 4, सेक्शन 4, जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे. कोणताही व्यक्ती पुढे जे काय आपण आता सांगणार आहे ते करेल त्याविषयी. आता पहिलं जे आहे, जो कोणी इसम असेल, जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा म्हणून कोणतेही घर, खोली किंवा जागा खुली करील, ठेवील किंवा तिचा उपयोग करील तर त्याला जुगार खेळण्याचा अड्डा ठेवणे असं समजले जाईल. अशा कोणत्याही घराचा, खोलीचा किंवा जागेचा मालक किंवा भोगवटा करणारा असून ती इतर कोणत्याही इसमास वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी जाणून बुजून किंवा बुद्धी परस्पर खुली करून देईल, तिचा भोगवटा करून देईल, ती ठेवू देईल किंवा तिचा उपयोग करू देईल. येथे समजण्याची गोष्ट आहे की जर एखादा व्यक्ती, त्याला माहिती आहे की ही जागा सार्वजनिक अड्डा म्हणून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणार आहे, तरीही तो दुसऱ्या व्यक्तीला ती खोलून देतोय, म्हणजेच ती पण जागा सार्वजनिक खेळण्याचा अड्डा, जुगार अड्डा समजली जाईल. त्यानंतर वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी खुले केलेले, भोगवट्यात असलेले किंवा उपयोगात असलेले कोणतेही घर, खोली किंवा जागा यातील कामाची व्यवस्था ज्याकडे असेल किंवा ते काम चालवण्यास कोणत्याही रीतीने मदत करील. म्हणजे दिली तर आहे रूम, पण त्यामध्ये जे काम चालतं त्याला मदत केली तरीही तो इसम त्याच्यावरती तो येतो जुगार खेळण्याच्या अड्ड्यामध्ये. अशा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत नेहमी येणाऱ्या इसमांबरोबर जुगार खेळण्याच्या कारणांसाठी पैसे आगाऊ देईल किंवा पुरविल त्यास दोषी ठरवण्यात आले असता तो पराकाष्ठा 6 महिने मुदतीच्या, कैदेच्या व दंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल. बघा, इथे अड्डा जर ठेवला, जर असं जर कोणी काही केले तर जे वरील आपण सांगितले, खोली ओपन केली, खोली भाड्याने दिली किंवा त्याला माहिती असून त्यामध्ये त्याच्या मदत केली किंवा जुगार खेळणाऱ्या लोकांबरोबर पैसे घेऊन त्यांच्याबरोबर परत त्यांना पैसा पुरवला, तर याच्यामध्ये दोषी ठरवले असले तर त्याची 6 महिन्याची कैद आणि दंड पण होऊ शकतो. पण याला काही परंतु पण आहे. म्हणजे अपवाद, पहिल्या अपराधाबद्दल अशी कैदेची शिक्षा 1 महिन्याहून कमी असता कामा नये व दंडाची रक्कम ही 200 रुपयाहून कमी असता कामा नये. त्यानंतर दुसऱ्यांदा पकडल्यावर दुसऱ्या वेळेच्या अपराधाबद्दल अशी कैदेची शिक्षा 3 महिन्याहून कमी असता कामा नये व अशी दंडाची रक्कम ही 200 रुपयाहून कमी कामा असता कामा नये. तर तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल अशी कैदेची शिक्षा 6 महिने मुदतीपेक्षा कमी असता कामा नये व दंडाची रक्कम 200 रुपयाहून कमी असता कामा नये. हे 3 आहेत. म्हणजे 3 झाल्यानंतर त्याला जी शिक्षा जास्त होऊ शकते. तिसऱ्या वेळेस जेव्हा त्याने हा गुन्हा करेल त्यानंतर त्याला जास्त शिक्षा आहे, म्हणजे 6 महिन्याच्या मुदतीची शिक्षा आहे आणि दंड आहे. ठीक आहे. आता या कलमांमध्ये दंडाच्या रकमेमध्ये फरक झालेला आहे. म्हणजेच पहिल्यांदा जर गुन्हा केला सापडला असेल कोणी तर त्याला 500 रुपये दंड आणि 1 महिन्यापेक्षा कमी 3 महिन्यापेक्षा, ठीक आहे, 3 महिन्यापेक्षा कमी शिक्षा देता कामा नये. दुसऱ्यांदा सापडल्यास त्याला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि 1000 रुपये दंड होईल. तिसऱ्यांदा सापडल्यास किंवा तिसऱ्यापेक्षा जास्त जर सापडला तर त्याला 1 वर्षाची शिक्षा आणि 2000 रुपये दंडही होऊ शकतो. तर या कायद्यामध्ये आता बदल झालेला आहे. इथे बदल आहे की 3 वेळा तुम्ही पकडले जाऊ शकता. पहिल्यांदा पकडल्यास तुम्हाला दंड कमी आहे, पण तुम्हाला तिथे शिक्षा 3 महिन्यापर्यंत होऊ शकते. दुसऱ्या वेळेस 6 महिन्यापर्यंत होऊ शकते आणि तिसऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त पकडल्यास 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा तुम्हाला इथे होईल.
त्यामुळे इथून पुढे अधिनियमामध्ये जरी जुना अधिनियम असेल त्यामध्ये जर शिक्षा कमी दिल्या गेल्या असतील तरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे आपण त्या नवीन प्रमाणे धरूयात. त्यानंतर कलम 5, जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यात जुगार खेळणे. कोणत्याही जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्याच्या ठिकाणी जो कोणी इसम जुगार खेळताना सापडेल किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर असेल त्यास दोषी ठरवण्यात आले असता तो पराकाष्ठा 6 महिने कैदेच्या शिक्षेस व दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणजे बघा इथे काय म्हटलेलं आहे, कोणत्याही जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्याच्या ठिकाणी जो कोणी इसम जुगार खेळताना सापडेल किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी तो हजर राहिला असेल तर त्यास दोषी ठरवण्यात आले असता तो पराकाष्ठा 6 महिने कैदेच्या शिक्षेस व दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. कोणत्याही जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्याच्या ठिकाणी कोणतेही जुगार खेळणे चालू असताना त्या ठिकाणी सापडलेला कोणताही इसम हा तद्वी रूढ सिद्ध करण्यात आले नसेल तर तो त्या ठिकाणी जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर होता असे समजण्यात आले पाहिजे. म्हणजे यामध्ये उदाहरण घ्या की आपण धरूया की कलम 5 जे आहे या बाबतीमध्ये असे सांगितण्यात आलेले आहे की जो कोणी तिथे जुगार खेळण्यासाठी गेलेला आहे तो तर अपराधी आहेच, पण जो कोणी तिथे फक्त गेलाय, तो खेळत नाहीये, तो थांबलाय तिथे उभा राहिलाय, तरी पोलिसांची जर त्यावेळी जर रेड पडली तर तो तिथे अपराधी म्हणून समजला जाईल. जोपर्यंत तो प्रॉपरली कारण देत नाही की तो तिथे कशाला गेला होता किंवा दुसऱ्या कारणासाठी गेला होता हे सिद्ध करत नाही तोपर्यंत तो आरोपी समजला जाईल आणि त्याला इथे जे अपराध दिले गेले आहेत, पहिला अपराध म्हणजे पहिल्यांदा पकडले असल्यामुळे त्याला 1 महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी शक्यतो जाणे टाळा. तुम्ही खेळत नाही पण कधीही तिथे आसपास जरी गेलात, तुम्हाला तिथे रेड पडली आणि तुम्ही तिथे सापडलात, एखादा तिथे बघायला गेला असेल तरी पण त्याला दंड होऊ शकतो. त्यामुळे कलम 5 हे काय आहे, जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यावर जुगार खेळणे हा अपराध आहे. त्यानंतर कलम 6, जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे आणि झडती घेणे. आता बघा इथे कलम 6 मध्ये पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार सारखे दिलेले आहेत की त्याला अधिकार आहे पोलीस अधिकाऱ्यांना. जुगार खेळण्यात अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे. कलम नंबर 6, एक बृहमुंबईत व पोलीस उपनिरीक्षक यांच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या व लेखी स्वरूपातील सामान्य आदेशाद्वारे अधिकार दिलेल्या किंवा प्रत्येक बाबतीत पोलीस कमिशनरने दिलेल्या खास अधिपत्रान्वये अधिकार दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा इतर ठिकाणी प्रत्येक बाबतीत जिल्हा फौजदारी न्यायाधीशाने किंवा उपविभागीय फौजदारी न्यायाधीशाने किंवा त्या बाबतीत राज्य सरकारने खास रीतीने अधिकार दिला असेल अशा तालुका फौजदारी न्यायाधीशाने आणि राज्य सरकारने खास रीतीने अधिकार दिला असेल अशा पोलीस अधीक्षक यांनी किंवा जिल्हा पोलीस सहाय्यक अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांनी दिलेल्या खास अधिपत्रान्वये अधिकार दिलेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने, ठीक आहे, इथे जास्तीत जास्त असं धरलं जाऊया की पोलीस उपनिरीक्षक पेक्षा खालच्या दर्जाचा नाही. ठीक, दोन्हीमध्ये अर्थ तोच येतोय. 3, वरील कंडिका 2 मधील उपबंधास बाध न आणता राज्य सरकार राज्यपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून तिच्याद्वारे या बाबतीत निर्दिष्ट करील अशा इतर क्षेत्रातील उपनिरीक्षकांच्या हुद्द्याहून कमी हुद्दा नसेल आणि जिल्हा फौजदारी न्यायाधीशाने लेखी स्वरूपात दिलेल्या सामान्य आदेशान्वये ज्यास अधिकृत केले असेल अशा अधिकाऱ्याने जर पुढे जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्डा म्हणून उपयोगात करण्यात येत आहे असा संशय येण्यास त्यास कारण असेल अशा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत आवश्यक असेल तितक्या इसमांच्या साह्याने रात्री किंवा दिवसा आवश्यक असल्यास बळाचा उपयोग करून प्रवेश करणे. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षकपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने जाऊ नये, पण त्याच्या वर असेल कोणीही तर तो इतर लोकांना घेऊन त्याच्यामध्ये कधीही अशा खोलीत जिथे त्याला संशय आहे अशा ठिकाणी तो कधीही रात्री दिवसा कधीही धाड मारू शकतो किंवा त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. अशा रीतीने प्रवेश केलेल्या घरात किंवा खोलीत किंवा जागेत जुगाराची साधने लपवली आहेत असा संशय घेण्यास त्यास कारण असेल तेव्हा त्या घराचे, खोलीचे किंवा जागेच्या सर्व भागांचा व तसेच तेथे सापडतील ते इसम, मग असे इसम त्यावेळी प्रत्यक्ष जुगार खेळत असो व नसो यांची झडती घेणे. जसे पहिल्या याच्यात सांगितलं की तिथे सापडलं तरी दंड आहे, त्याच पद्धतीने पोलीस तिथे गेल्यानंतर ते झडती घेऊ शकतात प्रत्येकाची. त्यानंतर अशा सर्व इसमांना अभिरक्षक ठेवणे व त्यांना फौजदारी न्यायालयाधीशांपुढे आणणे हे त्यांचं कार्य, म्हणजे अटक करणे आणि न्यायाधीशांसमोर हजर करणे.
ज्यांचा जुगार खेळण्यासाठी उपयोग केला आहे किंवा उपयोग करण्याचा इरादा आहे असा संशय घेण्यास वाजवी कारण असेल अशा व ज्या वस्तू ज्या ठिकाणी सापडल्या असतील अशा सर्व वस्तू जप्त करणे हे विधिसंमत असेल. म्हणजे पोलिसांना अधिकार आहे ज्यावेळेस धाड मारली जाईल त्यावेळेस ते तेथील सापडलेल्या वस्तू किंवा संशयित वस्तू किंवा त्या जुगार खेळण्यासाठी वापरल्यात असं काही त्यांना वाटले तर त्या सर्व त्या जप्त करू शकतात. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यास संबंधित पोलीस कमिशनर, फौजदारी न्यायाधीश, जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक किंवा उपअधीक्षक यांची त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यावर उक्त घराचा, खोलीचा किंवा जागेचा जुगार खेळण्याची सार्वजनिक जागा म्हणून उपयोग करण्यात येत आहे असा संशय येण्यास सबळ आधार आहे अशी खात्री झाल्याशिवाय कोणत्याही अधिकारास खास अधिपत्रांद्वारे अधिकार देता कामा नये. जे इथे सांगितलंय की जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की इथे असा जुगार चालतो तोपर्यंत असे पत्र कोणत्याही अधिकाऱ्याला देऊ नये की जा तुम्ही तिथे धाड मारा म्हणून. त्यानंतर कलम 6 खोटी नावे व पत्ते देण्याबाबत शिक्षा. खोटी नावे देण्यात शिक्षा असते. पोलिसांनी विचारले, खोटे नाव सांगितले किंवा त्याला आधार कार्ड किंवा घराची माहिती न देणे किंवा नाव न पोले हे IPC मध्येही होते, आताच्या BNS मध्येही गुन्हा आहे आणि इथेही गुन्हा आहे. बघा, या अधिनियमाच्या उपबंधाद्वारे कोणत्याही फौजदारी न्यायाधीशाने किंवा पोलीस अधिकाऱ्याने प्रवेश केलेल्या जुगाराच्या अड्ड्यात आढळलेल्या कोणत्याही इसमास अशा कोणत्याही अधिकाऱ्याने अटक केल्यावर किंवा कोणत्याही फौजदारी न्यायाधीशापुढे आणल्यावर आणि अशा अधिकाऱ्याने किंवा फौजदारी न्यायाधीशाने त्यास आपले नाव व पत्ता देण्यास सांगितले असता तो आपले नाव व पत्ता देण्याचे नाकारील किंवा देण्यात हायगय करील किंवा कोणतेही खोटे नाव किंवा पत्ता देईल तर त्यास दोषी ठरवण्यात आल्यावर 1000 रुपयाहून अधिक नसलेल्या दंडाची शिक्षा होईल व असा दंड न भरल्यास किंवा प्रथमतः शिक्षा देणाऱ्या न्यायालयास योग्य वाटल्यास 4 महिन्याहून अधिक नसलेल्या मुदतीची कैदेची शिक्षा होईल. म्हणजे जर जुगार खेळताना जर सापडला एखाद्या व्यक्ती आणि जर त्यांनी नाव देणे जर सांगितले नाही किंवा टाळामळ केली किंवा तर त्याला शिक्षा होऊ शकते. ही 4 महिन्यापेक्षा जास्त नसतील पण त्याला ही शिक्षा होईल आणि दंडही होईल जो 1000 रुपयापर्यंत असू शकतो. 1000च्या खालीच असतो म्हणजे 1000 पर्यंत असू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कलम आहे 7. जुगार खेळण्यास सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा. कलम 6 अन्वये प्रवेश केलेल्या कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत किंवा त्या खोलीत, घरात किंवा सापडलेल्या कोणत्याही इसमाजवळ जेव्हा कोणतेही जुगार खेळण्याचे साधन जप्त करण्यात आले असेल तेव्हा व अशा रीतीने जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही इतर वस्तूच्या बाबतीत अशा घरात, खोलीत किंवा जागेत ज्या पोलीस अधिकाऱ्याने प्रवेश केला असेल व त्या पोलीस अधिकाऱ्याने अशा रीतीने न्यायालयाची खात्री होईल तर असे जप्त केलेले साधन किंवा वस्तू ही तद्विरूढ सिद्ध करण्यात येईपर्यंत त्या घराचा, खोलीचा किंवा जागेचा सार्वजनिक जुगार खेळण्यास वापरण्यात येत असलेले घर या व त्यावेळी ठिकाणी हजर असलेले इसम हे जुगार खेळण्यासाठी हजर होते याबाबतचा मग फौजदारी न्यायाधीशाने किंवा पोलीस अधिकाऱ्याने किंवा त्यांच्यापैकी कोणीही एकाचा आदेशान्वये काम करणाऱ्या इसमाने प्रत्यक्ष जुगार खेळताना पाहिले नसले तरी पुरावा असल्याचे समजले पाहिजे. इथे म्हटलं गेलं आहे की प्रत्यक्ष तो जुगार खेळत होता की नाही हे नसले तरी तो तिथे होता. म्हणजे असं समजायचं त्याच्यामध्ये की ते पुरावा आहे त्याचा एक, आणि तो खेळत होता. पुरावा नसला तरी पण पुरावा आहे, तो खेळत होता तिथे, कारण तिथे पकडलं गेले त्या व्यक्तीला. म्हणून तिथे वस्तू सापडलेल्या आहेत की ह्या वस्तूनुसार इथे जुगार खेळला जातोय हे इथे सांगण्यात येते. ठीक आहे, तिथे साधन होती त्यामुळे तोपर्यंत तो गुन्हाच राहणार. परंतु याला पण एक अपवाद आहे. ज्या अधिपत्रावरून किंवा आदेशावरून कलम 6 अन्वये घरात, खोलीत किंवा जागेत प्रवेश करण्यात आला त्या अधिपत्रात किंवा आदेशात कोणताही दोष असला तरीही व न्यायालयाचे मते असा दोष महत्त्वाचा नसेल तर उपनिर्दिष्ट अनुमान करण्यात आले पाहिजे. त्यानंतर कलम नंबर 8. जुगाराचा सार्वजनिक अड्डा ठेवण्याबद्दल किंवा त्यात जुगार खेळल्याबद्दल दोषी ठरवण्यात आल्यावर जुगार खेळण्याची साधने नष्ट करण्याचा अधिकार. येथे जुगाराच्या सार्वजनिक अड्डा खुला ठेवण्याबद्दल किंवा वापरण्याबद्दल किंवा तिचे जुगार खेळण्याचा किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी
त्या ठिकाणी हजर असल्याबद्दल कोणत्याही इसमास दोषी ठरवण्यात आले असता दोषी ठरवणाऱ्या फौजदारी न्यायाधीशास त्या ठिकाणी सापडलेल्या किंवा तेथे असलेल्या इसमाजवळ सापडलेली जुगार खेळण्याची सर्व साधने तत्काळ नष्ट करण्याविषयी किंवा ती जप्त करण्याविषयी आदेश देण्याचा अधिकार आहे. तसेच उक्त फौजदारी न्यायालयास जुगार खेळण्याची साधने नसतील किंवा किंवा कोणत्याही पैशाबद्दल तारणपत्रे व जप्त केलेल्या इतर वस्तू त्यांची विक्री करण्याविषयी त्यापासून झालेली प्राप्ती व तेथे जप्त केलेला सर्व पैसा जप्त करण्यात यावा असा आदेश देण्याचा अधिकार आहे किंवा त्यास स्वविवेकानुसार अशा प्राप्तीचा व इतर पैशाचा कोणताही हिस्सा तो ज्या इसमाने मिळवण्याचा अधिकार आहे त्या इसमास देण्यात यावा असा आदेश देण्याचा अधिकार आहे. म्हणजे इथे सगळे नष्ट करू शकतात, प्लस जर पैसे सापडले असतील किंवा एखाद्याने ती माहिती दिली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला ते बक्षीस म्हणून आहे किंवा कोणाला द्यायचे ते पैसे, तर तसेही ते देऊ शकतात. न्यायालय त्याला सांगू शकते. ठीक आहे. साधने नष्ट करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलिसांना म्हणजे न्यायाधीशाने सांगितल्यानंतर आहे. कलम 9. कलम 4 व 5च्या कोणत्याही उपबंधाविरुद्धच्या कोणत्याही अपराधाबद्दल एखादा इसमास दोषी ठरवण्यासाठी जुगार खेळताना सापडलेला कोणताही इसम हा कोणत्याही पैशांकरिता, पैजेकरिता किंवा वळतीकरिता खेळत होता असे सिद्ध करणे आवश्यक नाही. म्हणजे इथे बघा, जर एखाद्याला पकडले असेल तर दोषी ठरवण्यासाठी पैसे लावून खेळल्याचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. तो पैसे न लावता जरी खेळला असेल किंवा उभा जरी राहिला असेल तरी त्याला सिद्ध करायची गरज नाही येते. तो अपराधीच असणार त्याच्यामध्ये. त्यानंतर कलम 10. या अधिनियमाविरुद्ध जुगार खेळण्यात कोणताही इसम सामील असेल व जुगारासंबंधीच्या या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधाचा भंग केल्याबद्दल कोणत्याही इसमाच्या न्याय चौकशीत ज्याची फौजदारी न्यायाधीशापुढे साक्षीदार म्हणून जबानी देण्यात आली असेल आणि अशी जबानी घेतल्यानंतर फौजदारी न्यायाधीशाच्या मते या गोष्टींसंबंधी त्याची अशा रीतीने जबानी घेण्यात आली असेल अशा सर्व गोष्टींसंबंधी ज्याने आपल्या पूर्ण माहितीप्रमाणे खऱ्या व विश्वसनीय गोष्टी उघडकीस आणल्या असतील अशा कोणत्याही इसमास त्यानंतर उक्त फौजदारी न्यायाधीशाकडून अशा आशयाने एक लेखी प्रमाणपत्र मिळेल आणि अशा जुगाराच्या बाबतीत त्यावेळेपूर्वी त्याने केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्यास या अधिनियमाद्वारे सर्व खटल्यातून मुक्त करण्यात येईल. म्हणजे बघा, इथे जर साक्षीदार जर झाला तर त्याला बचाव करता येऊ शकतो, म्हणजे त्याला मुक्त करण्यात येईल. म्हणजे इथे काय, त्याने आपल्या पूर्ण माहितीप्रमाणे खऱ्या व विश्वसनीय गोष्टी उघडकीस आणल्या असतील आणि त्यांनी जर त्याच्यामुळे जर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल काही, तर तो गुन्हा खटल्यातून मुक्त करण्यात येईल त्याला. त्यानंतर कलम 11. दंडेच्या रकमेचा काही भाग माहिती देणारास देणे. कलम 11. 4 व 5 उपबंधान्वये कोणत्याही प्रकरणाचा इन्साफ करताना फौजदारी न्यायाधीशास उक्त कलमांपैकी कोणत्याही कलमान्वये बसवण्यात आलेल्या कोणत्याही दंडाच्या रकमेच्या 1/4 पेक्षा अधिक नसेल असा कोणताही भाग किंवा कलम 8 अन्वये धरलेल्या व जप्त करण्यात आलेल्या आदेश दिलेल्या वस्तूंच्या उत्पन्नाचा किंवा पैशाचा कोणताही भाग गुन्ह्याचा पता लावण्याच्या कामी किंवा गुन्ह्याची चौकशी करण्यात जे पोलीस अधिकारी नसतील अशा ज्या इसमांनी सहाय्य दिले असेल त्या इसमांमध्ये फौजदारी न्यायाधीशास योग्य वाटेल त्या रीतीने बक्षीस म्हणून वाटून देण्यासाठी बृहन्मुंबईत पोलीस कमिशनरकडे व इतर ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्याबद्दल निर्देश देण्याचा अधिकार आहे. म्हणजे जो व्यक्ती पोलीस नाही पण ज्यांनी माहिती दिली होती, जो त्यांचा टिप्पर होता किंवा जो कोणी त्याला सांगत होता, तो त्या व्यक्तीने त्याला त्याचे बक्षीस मिळू शकते. हे कलम 11 कलम डिलीट करण्यात आलेले आहे, त्यामुळे फक्त माहितीसाठी आपण हे इथे फक्त सांगितले आहे. सेक्शन नंबर 12 म्हणजे कलम 12. सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळणे, पक्षी व जनावरे लढवणे या बाबतीत अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार. जर समजा पोलीस अधिकाऱ्यास असे वाटले कोणत्याही सार्वजनिक रस्त्यात किंवा हमरस्त्यात किंवा ज्या ठिकाणी लोक जात येत असतील किंवा जेथे जाण्या येण्याची परवानगी असेल अशा कोणत्याही जागेत कोणताही इसम जुगार खेळताना सापडेल किंवा तो जुगार खेळत असल्याबद्दलचा वाजवी संशय येईल अशा इसमाला किंवा कोणत्याही सार्वजनिक रस्त्यात किंवा हमरस्त्यात किंवा ज्या ठिकाणी लोक जात येत असतील किंवा ज्यांना जाण्या येण्याची परवानगी असेल अशा कोणत्याही जागेत कोणताही इसम कोणताही पक्षी किंवा जनावरे लढवताना सापडलेला इसम
इसमाला किंवा त्या ठिकाणी हजर असलेला जो कोणताही इसम पक्ष्यांच्या व जनावरांच्या अशा सार्वजनिक लढतीस मदत करील किंवा त्या कामी प्रोत्साहन देईल अशा इसमाला अधिपत्राशिवाय म्हणजेच ऑर्डरशिवाय धरण्याचा व त्याला झडती घेण्याचा अधिकार आहे कोणाला? पोलिसांना. असा कोणताही इसम त्यास दोषी ठरवण्यात आले असता पराकाष्ठा 300 रुपये दंडाच्या शिक्षेस किंवा पराकाष्ठा 3 महिने मुदतीच्या कैदेच्या शिक्षेस पात्र ठरेल. आणि असा जुगार खेळणे हे कलम 3 मध्ये जुगार खेळणे या संज्ञेची जी व्याख्या केली असेल तीत उल्लेख केल्याप्रमाणे पैज मारणे, सट्टा खेळणे किंवा अशाच प्रकारचा कोणताही व्यवहार असेल तेव्हा अशा रीतीने जुगार खेळताना आढळेल अशा कोणताही इसम त्यास दोषी ठरवण्यात आला असता कलम 4 मध्ये उल्लेख केलेल्या रीतीने व अशा मर्यादेपर्यंत शिक्षेस पात्र ठरेल आणि अशा इसमाजवळ सापडेल असा सर्व पैसा जप्त केला पाहिजे. म्हणजे कलम 4च्या व्याख्येनुसार त्याच्यामध्ये जे काही दिले गेले होते की पैज लावणे, सट्टा खेळणे, प्राण्यांच्या शर्यतीच्या नुसार त्यांनी लावले, त्यामध्ये त्याला बरोबर बसवून त्यामध्ये जो कोणी व्यक्ती सापडेल त्याला शिक्षाही होईल प्लस त्याला पैसे जप्तही होतील त्याच्याकडे जे असेल ते. आणि अशा अधिकाऱ्यास अशा सार्वजनिक रस्त्यात, हमरस्त्यात, जागेत किंवा शर्यतीच्या मैदानात किंवा पोलीस अधिकारी ज्या इसमांना अशा रीतीने अटक करील अशा इसमाजवळ किंवा त्याच्या जवळपास सापडलेले सर्व पक्षी, जनावरे व जी जुगार खेळण्याची साधने असल्याबद्दल वाजवी संशयित असेल अशा वस्तू जप्त करण्याचा अधिकारही आहे. आणि फौजदारी न्यायाधीशात अपराधी इसम दोषी ठरवण्यात आला असता अशी साधने तत्काळ नष्ट करण्यात यावेत आणि असे पक्षी, जनावरे विकण्यात येऊन त्यापासून मिळालेले उत्पन्न जप्त करण्यात यावे असा आदेश देण्याचा अधिकार आहे. जेव्हा कोणत्याही इसमाजवळ किंवा त्याच्यापेक्षा कोणतीही वस्तू सापडेल अशी वस्तू जुगार खेळण्याचे साधन आहे असा संशय घेण्यास पोलीस अधिकाऱ्यास वाजवी कारणे होती अशी न्यायालयास खात्री होईल तर अशा परिस्थितीत अशी वस्तू जुगार खेळण्याचे साधन होते आणि त्या इसमांजवळ किंवा ज्याचेपाशी अशी वस्तू सापडली तो इसम जुगार खेळण्याच्या कारणांसाठी हजर होता त्याबद्दल तद्विरुद्ध सिद्ध होईपर्यंत पुरावा असल्याचे समजण्यात आले पाहिजे. कलम 12 कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार. पोलीस अधिकाऱ्यास जुगार खेळण्यास मदत करणाऱ्या किंवा ते खेळणे सुलभ करण्याच्या हेतूने जो कोणताही इसम कोणतेही वर्तमानपत्र, बातमीपत्र किंवा कोणतीही बातमी किंवा माहिती छापील, विकील, वाटील किंवा कोणत्याही रीतीने प्रस्तुत करील अशा कोणत्याही इसमास अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. असा कोणताही इसम त्यास दोषी ठरवण्यात आले असता कलम 4 मध्ये उल्लेख केलेल्या रीतीनुसार त्या मर्यादेपर्यंतच्या शिक्षेस पात्र राहील. कोणताही पोलीस अधिकाऱ्यास या कलमा अन्वयेचा गुन्हा करण्याच्या कारणासाठी उपयोग करण्याचा किंवा उपयोग करण्याचा हेतू असल्याबद्दलचा ज्या वस्तूंबाबत वाजवी संशय येत असेल अशा सर्व वस्तू जप्त करण्याचा व त्या जप्त करण्याच्या कारणासाठी कोणत्याही जागेत प्रवेश करण्याचा व त्या जागेची झडती घेण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 13 या खेळात केवळ कौशल्य असते असा खेळाचा बचाव. या अधिनियमातील कोणताही मजकूर ज्या खेळात केवळ कौशल्य असते अशी खेळ ज्या ज्या ठिकाणी खेळण्यापर्यंत येईल त्या खेळात लागू होतो असा समजला कामा नये. त्यानंतर सेक्शन नंबर 14 जुगाराबाबत अधिनियम 1305 फसली मुंबई राज्यात विदर्भात विभागास लागू करण्यात सार्वजनिक जुगाराबाबत अधिनियम 1867 सौराष्ट्र राष्ट्र या अन्वये कच्छ प्रदेशात लागू केलेला मुंबई जुगार खेळण्यास मनाई अधिनियम 1887 याद्वारे रद्द करण्यात येत आहेत. परंतु असे नियम रद्द केल्यामुळे अशा रीतीने रद्द केलेल्या अधिनियमाचा पूर्वीचा अंमल किंवा अशा रीतीने रद्द केलेल्या कोणत्याही अधिनियमाद्वारे संपादन केलेला, मिळालेला किंवा प्राप्त झालेला कोणताही हक्क, विशेष अधिकार, जबाबदारी नंतर अशा रीतीने रद्द केलेल्या अधिनियमांच्या उपबंधांपैकी कोणत्याही उपबंधांविरुद्ध केलेला कोणताही अपराधाबाबत दिलेली शास्ती, जप्ती किंवा शिक्षा यास बाधा येणार नाही. किंवा उपाययोजना करता येईल, चालू ठेवता येईल, अंमलात आणता येईल, कोणताही असा दंड, अशी शिक्षा देता येईल. तसेच या रीतीने रद्द झालेल्या अधिनियमाच्या उपबंधाद्वारे किंवा तदन्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही उपाययोजना या अधिनियमाच्या तत्सम उपबंधन केलेली गोष्ट उपाययोजना असे समजले पाहिजे आणि या अधिनियमाद्वारे केलेल्या कोणत्याही गोष्टीद्वारे किंवा केलेल्या उपाययोजनाद्वारे ती बदल करण्यात येईल, ती रद्द करण्यात येईपर्यंत किंवा ती सुधारणा करण्यात येईपर्यंत. म्हणजेच इतर जे जुने अधिकार होते त्यानुसार जर एखादी शिक्षा झाली असेल तर ती शिक्षा आता तशीच राहील आणि या कायद्यानुसार त्या शिक्षेला बदल करण्यात येईल. असा होता हा आपला महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887.
तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि AECG लीगल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण यामध्ये आम्ही वेगवेगळे कायदे घेऊन येतो आणि माहिती सांगतो इथे. जास्त आम्ही खूप डिटेलमध्ये जरी हा व्हिडिओ आज सांगितला नसेल तरीही येणाऱ्या काळामध्ये पोलीस कशा पद्धतीने कलम लावले जाते आरोपींना यावर आम्ही ह्याचा आणखी एक व्हिडिओ दाखवणार आहोत. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.